बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय। काल दुपारनंतर बुलढाण्यातल्या मेहकर, लोणार, चिखली तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसलाय आणि यामुळे फळपिकांचं मोठं नुकसान झालंय। केळी, संत्रा, निंबूसह काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा या पिकांचंही मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस बरसत आहे आणि यामुळे खरं तर शेतीचं मोठं नुकसान होत आहे, फळबागांचं मोठं नुकसान होत आहे। मी आता एका केळीच्या शेतात आहे आणि काल बुलढाणा जिल्ह्यात सायंकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या केळीचं नुकसान झालं आहे। अनेक ठिकाणी केळीचे घड जे आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे। तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीचे पानंही फाटलेले आहेत आणि त्यामुळे केळीचा दर्जा हा आता खराब झालेला आहे। मोठ्या प्रमाणात झाडंही उन्मळून पडली आहेत। सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे निंबू, संत्रा, गहू, हरभरा या पिकांचंही नुकसान आहे। खरं तर मेहकर, चिखली आणि लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी हा पाऊस बरसला आणि यामुळे शेतीचं काही प्रमाणात का होईना मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचा गहू, हरभरा हा भिजलेला आहे। काढणीला आलेली ही सगळं पिकं होती आणि हातातोंडाशी आलेल्या या घास याचं नुकसान झाल्यामुळे आता पुन्हा शेतकरी राजा हा अडचणीत सापडला आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मेहकर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।